बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या सुरुवात करूयात। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली। नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली। या घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 नौदलाचे तर इतर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे। या दुर्घटनेनंतर नौदलाने देखील पत्रक जारी केले। इंजिनच्या चाचणी दरम्यान नाविकाचा बोटीवरील ताबा सुटला आणि स्पीड बोट धडकली। दरम्यान अपघातानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 11 नेव्हल क्राफ्ट आणि हेलिकॉप्टर देखील मदतीसाठी पोहोचल्याची माहिती नौदलाने दिली। नाशिकहून मुंबईमध्ये बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। मोकळ्या वेळेमध्ये एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे, हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट अपघातात मृत्यू झालाय। या घटनेनंतर अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं होतं। त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती आणि या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। लाल कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले। खरीप हंगामातील पिकांच्या काढणीनंतर आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळलाय। शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे। मात्र मका पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलंय। मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या फेऱ्या माराव्या लागतायत। महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे। महाराष्ट्रातील तापमान शिमला, मनाली आणि जम्मू काश्मीरपेक्षाही कमी नोंदवण्यात आलंय। डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळा तीव्र होतोय। सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 ते 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल 3500 रुपयांचा सरासरी दर होता। उच्चांकी दर 7000 पर्यंत मिळत होता, पण आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर हे तब्बल 2000 रुपयांनी घसरलेले आहेत। राज्यात 2,87,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 43,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,12,000 तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 48,000 क्विंटलची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 4500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 38,185 क्विंटल आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 2,187 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल, पिवळी, लोकल जातीच्या मक्याची आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 75,795 क्विंटल आवक झालेली आहे। त्याला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। लातूर बाजारामध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे। सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे। येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचं कारण देत खरेदी बंद असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढलाय। रेशन कार्डवर हजार रुपये देण्याबरोबरच गहू, हरभरा, तांदूळ आदी खाद्यपदार्थ मोफत देण्याचा सरकारचा विचार आहे। मात्र या रकमेचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी ई-केवायसी केलंय। नवी दिल्ली इथे किसान कवच या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडी सूटचं अनावरण केलं। यावेळी शेतकऱ्यांना स्वदेशी कीटकनाशक औषधांवर सूट मिळणार आहे। सेलू येथील सीसीआयची कापूस खरेदी 10 दिवसांपासून बंद आहे। दरम्यान खासगी जिनिंगमध्ये कापूस विकावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज 75,795 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। दरम्यान सोयाबीनला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली आहे। 38,185 क्विंटल मक्याची आवक झाली आहे, तर मक्याला सर्वसाधारण 2000चा दर मिळाला आहे। राज्याच्या बाजार समितीमध्ये 3.25 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची 43,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,12,000 तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 48,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चांगलेच घसरले आहेत। 5,000वरून दर थेट 2,000वर आलेत। एका महिन्यामध्ये क्विंटल मागे तब्बल 3,000ची घसरण झाली आहे। मंचर येथे चक्क कुत्र्यानं आपल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पळवून लावल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या छोट्या कुत्र्यानं बिबट्याला प्रतिकार करत आरडाओरडा केल्यानं बिबट्या पळून गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उडालेल्या गोंधळाचे पडसाद व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उमटले। परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला।
भुसावळमधल्या हतनूरमधून रब्बीसाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीसाठी दुसरं आवर्तन सोडलं जाणार आहे। पवना धरण परिसरामध्ये 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। जुना पुणे मुंबई महामार्गावरून कामशेत ते पवना नगरकडे येणारी 4 चाकी वाहनं बंद करून येळसे ग्रामपंचायत फाटा इथून वळवण्यात येणार आहेत। सर्व वाहन चालक पर्यटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावच्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्यानं जळगावच्या दवाखान्यामध्ये त्यांना दाखल करण्यात आले। भिवंडीतील अन्सार मोहल्ला येथील आहिद अन्सारी या 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडलाय। 16 डिसेंबरपासून हा चिमुकला बेपत्ता होता। रत्नागिरी जिल्ह्यातील 2000 नौकांवर ट्रान्सफॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू करण्यात आलं। या आधुनिक यंत्रामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मच्छीमारांना मदत करणं अधिक सोपं होणार आहे। दरवर्षी नागपूर अधिवेशनामध्ये युतीचे सर्व आमदार या ऊर्जा केंद्रावर येत असतात आणि हे वर्ष तर जास्त महत्वाचं आहे। शताब्दी महोत्सव या विचारधारेचा सुरू झालाय। नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि आज महायुतीचे सर्व आमदार या ठिकाणी भेट घेतील, एक ऊर्जा घेतील आणि आपल्या कार्याची सुरुवात अजून गतिमानतेने निश्चितपणे करतील, म्हणून दरवर्षी आम्ही इथे येतो। तुम्ही गेले काही दिवस नाराज अशी चर्चा होती, या नाराजीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्या ठिकाणी आलेले ज्या विचारातून तुम्ही काम करत असता, त्यामुळे तुमची भेट अतिशय तो हे टीव्ही चॅनलमध्ये साधारणतः एखादा व्यक्ती नाराज असेल तर सर्वच नाराज आहे असा भाव आणला जातो। कुठेही दूर दूरपर्यंत माझी नाराजी नव्हती। मला सांगा, तुमच्या विजयामध्ये या संघाचा मोठा वाटा राहिलेला, यावेळी महायुतीचे जे सरकार आलेलं आहे या ठिकाणी आता सगळे आमदार येतील, अनेक आमदार यातले नवीन आहेत, त्यांना मार्गदर्शन होईल। तुम्ही कशा पद्धतीने पाहता हे सगळं? माझ्या मध्ये संघाचा वाटा राहिला। माझे वडील विभाग संघचालक होते। माझे वडील मिसाबंदी म्हणून संघाचे स्वयंसेवक म्हणून जेलमध्ये होते। जर कदाचित माझे वडील तेव्हा अनिमानित गेले नसते तर मी आज डॉक्टर राहिलो असतो, लागून असतो। तर माझ्या जडणघडणीतच संघाचा वाटा आहे। नक्कीच माझ्या जडणघडणीत जो आहे तो संघाचा वाटा, त्यामुळे इथे येऊन ज्या ती प्रेरणा मिळत असते, असं वक्तव्य ज्या ते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदयती मंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर आपण पाहतोय तर नागपुरात आज संघाकडून बौद्धिक वर्गांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी महायुतीचे आमदार इथे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचलेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। मानधनात वाढ करून रखडलेलं मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं। नांदेडमध्ये वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। जळगावमध्ये वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या 250 पेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली। गुहागरच्या खरेढेरे भोसले महाविद्यालयात काही प्राध्यापकांना शाळेच्या संचालकाकडून बेदम मारहाण करण्यात आली। महाविद्यालयाची तक्रार केल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याची माहिती आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय। दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील एका राहत्या घरात तब्बल 8 फूट खोल खड्डा खणून सुरू असलेल्या अघोरी प्रकाराचा कट पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी एका दाम्पत्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। लातूर MIDC मधील एका हॉलमधील साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरांनी डल्ला मारला। यावेळी चोरानं 30 तोळ सोनं असलेली बॅग लंपास केली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे। यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 2.5 लाखांच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत।
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे सकल बौद्ध समाजाच्या वतीनं परभणी घटनेच्या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चाच्या माध्यमातून संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। शहांनी आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात माथाडी कामगारांनी आंदोलन केलं। अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे बाजार समितीमध्ये एकच गोंधळ उडाला। मावळमध्ये वंचित बहुजन आघाडीनं परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं केली। निदर्शनं करून घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर सुसाट ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली। अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। चारित्र्याचा संशय घेतल्यानं विवाहितेनं तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती आणि नणंदेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। महाराष्ट्रात NHAIचं 203 कोटींचं नुकसान झाल्याचा कॅगचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला। यामध्ये प्रामुख्यानं नांदेड आणि ठाण्यातील रस्ते बांधकाम प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली असून रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत। एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळानं ठेवला असून राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। RT अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। यावेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत। मुख्याध्यापकाकडून कागदपत्र तपासून प्रवेश निश्चित केला जाईल। निवडणूक निकालानंतर लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जवर उच्च न्यायालयानं बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदरच नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले। नवीन वर्षाच्या सुरुवातीला खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नेरूळ येथील जेटीवरून जलवाहतूक सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय। 6 महिन्यांपूर्वी कंत्राटदार देखील निश्चित केला होता, मात्र लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे जलवाहतूक सेवा लांबणीवर पडली होती। पुणे आणि नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे। एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचं काम सुरू करण्यात आलं असून उर्वरित भागाचं काम हाती घेण्यात आलं। DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेवरील BKC येथील मिठी नदीवरील पुलाच्या डिझाईनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बदल केला। या बदलामुळे पुलाच्या कामामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते। रेरा नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन संबंधित इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यात आल्याची घटना घडली होती, मात्र विकासकांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा दावा करत रहिवाशांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। यात विकासकाचा खोटारडेपणा समोर आल्यावर न्यायालयानं अशा विकासकावर कारवाईचे संकेत दिले। पाली येथील श्री बलाळेश्वर देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून लाडू दिला जात होता। आता भाविकांना लाडू ऐवजी चिक्की दिली जाणार आहे। बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चिक्कीचा प्रसाद श्री बलाळेश्वराला अर्पण करून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले असताना भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी 48 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्यांवर रायगड पोलिसांची कडी नजर असून विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये आढळून आलेल्या अंमली पदार्थांसंदर्भात 2 वर्षात एकूण 30 गुन्हे दाखल झालेत। यात एकूण 40 जणांना अटक करण्यात आली आहे। मत्स्य विभागाकडून मच्छीमार नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय। पहिल्या टप्प्यामध्ये 350 यंत्र बसवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 850 यंत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्यात येणार आहेत। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मालमत्ता कर वसुलीचा धडाका कल्याण डोंबिवली महापालिकेनं लावलेला आहे। कर न भरणाऱ्या करदात्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महापालिकेनं 798 कोटींचे मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ठेवलं होतं। मार्च ते नोव्हेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत पालिकेला केवळ 223 कोटींची कर वसुली करता आली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये मोफत रक्त तपासणीसाठी नियुक्त कंत्राटदाराबरोबर केलेला करार संपुष्टात आलाय आणि त्यामुळे कंत्राटदारानं आपल्या दवाखान्यामध्ये मोफत रक्त तपासणी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम हाती घेतलं असून स्मारकाची 2 टप्प्यामध्ये उभारणी करण्यात येते। पहिल्या टप्प्यातील 99% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम हे येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। जानेवारीमध्ये स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं करण्याचे MMRDAचं नियोजन आहे।
मुंबई वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीचे आयुष्यमान संपत आल्यानं तिचा प्रवास लवकरच संपुष्टात येणार आहे आणि यामुळे विरार वैतरणा दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या 7 ते 8 हजार प्रवाशांच्या सुरू असलेल्या हालामध्ये आणखी भर पडणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुंबईमध्ये अनेक घरांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यात आलेले आहेत, पण हे मीटर बसवल्यापासून वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. त्यामुळे विद्युत मीटर बसवण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून केली आहे. कुर्ला पश्चिम भागात एका दुकानाला भीषण आग लागली होती. मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. भिवंडीच्या कवाड गावात 126 वर्षांची परंपरा असलेला कुस्तीचा फड यंदा देखील थाटामाटात भरवण्यात आलाय. कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक जिल्ह्यातून अनेक मल्ल सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे महिलांच्या आणि लहान मुलांच्या कुस्ती स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या. शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्यानं प्रदूषणात वाढ झालेली आहे. दक्षिण मुंबईमध्ये हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे, तर कुलाबा आणि भायखळ्यामध्ये हवेचा स्तर धोकादायक नोंदवण्यात आला आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. या महत्वाकांक्षी महामार्गाच्या इगतपुरी आमने 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय. सध्या महामार्गावर पेंटिंग करणं, वाहतुकीची चिन्ह लावणं, लेन कटिंग, मार्किंग किंवा क्रॅश बॅरियर उभारण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचं जाळं विकसित केलं जात आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तार देखील केला जाणार आहे. या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार होणार आहे. शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये अस्वस्थ वाटत असल्यानं एका विद्यार्थिनीला चक्कर आली. यावेळी शिक्षकांनी तातडीनं विद्यार्थिनीला रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत या मुलीचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.